आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्या घरी साध्या पद्धतीने पांडुरंगाची पूजा कशी करायची ते आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी करून दाखवणार आहे. त्यामुळे जरी यंदा तुम्हाला वारीत जायला जमलं नसेल तरी वाईट वाटून घेऊ नका. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घरच्या घरी विठ्ठलाची पूजा तुम्ही करू शकता. 25 तारखेला आहे आषाढी एकादशी आणि या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेला जमेल त्या वेळेला ही पूजा करायची आहे. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. घरच्या घरी पांडुरंगाची पूजा कशी करावी? खरं तर प्रत्येक पूजेसाठी अवलंबण्यात येणाऱ्या प्रथा, परंपरा ह्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये बदलतात. पण साधारणतः पूजेमध्ये ज्या गोष्टी केल्या जातात त्याच गोष्टी या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मंडळी, पूजेसाठी काय काय साहित्य हवं ते पहिलं तर बघूया. नैवेद्यासाठी घेतलेली आहेत 5 प्रकारची फळं. तुम्ही कोणत्याही 5 प्रकारची फळं घेऊ शकता. नसेल तर गुळाचा खडा ठेवला तरीही चालेल. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षदा, दिवा, समई, त्याचप्रमाणे पूजेसाठी भरपूर फुलं आणि हो, पांडुरंगाची पूजा आहे त्यामुळे तुळस विसरायची नाही. तुळस ही हवीच. पंचामृत, कापूर, अत्तर, तुपाचा दिवा, शुद्ध पाणी, पांडुरंगाचा फोटो किंवा पांडुरंगाची मूर्ती, तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर जर मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, फोटो असेल तर फोटो मांडला तरीही चालतं. विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती, तिचीसुद्धा पूजा आपण आज करणार आहोत. अशा प्रकारे साहित्याची जमवाजमव झाली की पूजेला सुरुवात करायची. तर आता ही सगळी तयारी झाल्यानंतर एक चौरंग मांडायचा, त्यावर एक वस्त्र अंथरायचं, त्यामध्ये त्याचबरोबर एक ताम्हण घ्यायचं बघा. तर या चौरंगाभोवती रांगोळी काढायची. तुम्ही सुंदरशी रांगोळी चौरंगाच्या भोवती काढू शकता. पूजेसाठी सगळ्यात आधी समई लावून घ्यायची. त्याचप्रमाणे आपण पूजेची प्राथमिक तयारी केलेली आहे. पूजेला सुरुवात करण्याआधी तुम्हाला दिसत असेल की ताम्हण घ्यायचं, त्याच्या शेजारी विड्याची पानं मांडायची, त्यावर अक्षदासुद्धा ठेवायच्या. ही कशासाठी? तर याच्यावरती आपल्याला गणपतीचं पूजन करायचं आहे. गणपती स्वरूपात आपल्याला सुपारी तरी पूजायची आहे किंवा गणपतीची मूर्ती ठेवली तरीही चालू शकतं. मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, नसेल तर विड्याची 2 जोड पानं ठेवा, त्याच्यावरती सुपारी स्वरूप गणपतीची पूजा करायची. कुठल्याही पूजेच्या अगोदर गणपतीची पूजा ही केली जाते, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून इथे आधी आपल्याला गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. गणपती बाप्पाला अभिषेक घालत असताना तुम्ही गणपती बाप्पांचा स्तोत्र मंत्राचं पठण करू शकता. अगदी साध्या सोप्या प्रकारे ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता. गणपती बाप्पाला पंचामृताने स्नान घातलं की त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाण्यानं स्नान घालायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून त्यांना त्यांच्या ठिकाणी स्थापन करायचं आहे. फक्त पाण्याने गणपतीला अभिषेक केला तरीही चालू शकतं. आता गणपती बाप्पाची स्थापना त्या विड्याच्या पानावरती करायची. मूर्ती असेल तर तांदळावरती केली तरीही चालतं. गणपती बाप्पाची पूजा करताना गणपती बाप्पाला हळद, कुंकू, अक्षदा, एक लाल रंगाचं फूल वाहायचं. मनोभावे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पाच्या पूजेनंतर आपण आता वळणार आहोत आपल्या मुख्य पूजेकडे, अर्थात पांडुरंगांच्या पूजेकडे. त्यासाठी इथे एक छोटीशी मूर्ती घ्यायची आहे. जी तुमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर ती घ्या. त्या मूर्तीची पूजा आपल्याला करायची आहे. नसेल तर फोटो असेल तर फोटो घेतलेला असेल तरीही चालेल. दोन्ही असेल तर फोटो पाठीमागं ठेवा आणि मूर्ती पुढं ठेवा. दोन्हीची पूजा केली तरीही चालणार आहे. तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर ती मूर्ती घ्या आणि त्या मूर्तीलाही आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. जर मूर्तीही नसेल, फोटोही नसेल तर एक छोटासा आपल्या प्रत्येकाच्याच देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते. तर हा छोटा बाळकृष्ण जो आहे तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचीसुद्धा पूजा तुम्ही करू शकता, कारण बाळकृष्ण तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतो. ही सगळी भगवान श्रीहरी विष्णूंचीच रूप आहेत. त्यामुळे मूर्ती असू द्या, फोटो असू द्या, सगळ्यात महत्त्वाचं काय तर पूजा करणाऱ्याच्या मनात असलेली भक्ती, भाव, श्रद्धा. ज्या भक्तीने पूजा केली जाते ती ईश्वरापर्यंत पोहोचते.
चला तर पुढे बघूया की पूजेची सगळी तयारी झाली, साहित्याची जमवाजमव झाली, त्याच्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना केली. आता पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा करायची आहे. त्याच्या अगोदर फोटोची पूजा करून घ्यायची. मूर्तीला अभिषेक घालायचा. मूर्तीला तुम्ही पंचामृतानं अभिषेक घालू शकता किंवा पाण्यानं अभिषेक घातला तरीही चालू शकतं. तुम्हाला जे काय शक्य आहे त्याच्याने तुम्ही अभिषेक करू शकता. त्याच्यानंतर फोटोवरती फुलाने पाणी शिंपडायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला तो फोटो स्वच्छ पुसून त्याची ही स्थापना ही करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर चंदनाचा टिळक हा पांडुरंगांना आपण लावायचा आहे. पांडुरंगांना चंदन अतिशय प्रिय आहे, त्यामुळं त्यांना चंदनाचा टिळा हा लावायचा. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या. पांडुरंगांच्या पूजेमध्ये तुळशीचं महत्त्व वेगळं सांगायला नको, त्यामुळे तुळस अर्पण करायची आहे. फुलं व्हायची आहेत, हार अर्पण करायचा आहे. तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील तर ती फुलं तुम्ही वाहा. जर तुमच्याकडं छान मोगऱ्याचा गजरा असेल तर तोही तुम्ही अर्पण केला तरीही चालू शकतं. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचं फूल हे अतिशय प्रिय आहे. पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाची फुलं मिळाली तर ती पिवळ्या रंगाची फुलं अवश्य व्हा. त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम तुम्ही म्हणू शकता. पांडुरंगाची स्तोत्र, मंत्र यापैकी तुम्हाला जे काही येत असेल तर ते तुम्ही म्हणू शकता. फोटोची पूजा झाली की विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर त्या मूर्तीचीही पूजा करून घ्यायची. तिलाही हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या, छान अशी फुलं व्हायची आणि त्याच्यानंतर आपल्याला घंटा, जे आपण घंटा वाजवतो ना, तर त्या घंटाचीही स्थापना करून घ्यायची आहे. घंटेला बी हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला जो आपण सुरुवातीलाच दिवा लावलेला होता तर तो दिवाही ठेवायचा आहे, त्या दिव्यानं ओवाळायचं आहे. त्याच्यासोबतच आपल्याला तुपाचाही दिवा या दिवशी लावायचा आहे. तुपाच्या दिव्यानेही आपल्याला पांडुरंगाची पूजा केलेली आहे, गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे, तर त्यांना ओवाळायचं. धूप ओवाळायचा, अगरबत्ती ओवाळायची. अशा पद्धतीनं तुम्ही साधी आणि सोपी पूजा करू शकता. तर आता नैवेद्यासाठी काय ठेवायचं, तर नैवेद्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचं पिवळ्या रंगाचं फळ असेल, पिवळी कोणती मिठाई असेल तर ते तुम्ही ठेवू शकता. पिवळ्या रंगाचं फळ ठेवलं तरीही चालेल. त्याच्यानंतर दही, साखर, मध, तूप याचं पंचामृत जे करतो आपण 5 वस्तू टाकून, दूध, तूप, साखर, दही आणि मध, तर ह्या 5 गोष्टींचं जे पंचामृत आहे तर ते पंचामृत तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक तुळशीपत्रही अवश्य अर्पण करा. गणपतीला वेगळा नैवेद्य ठेवायचा, त्याच्यामध्येही तुम्ही ड्रायफ्रूट्स कुठलेही असतील, काजू, बदाम, तर ते तुम्ही ठेवू शकता. त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवायचं नाही, कारण गणपती बाप्पांना तुळशीपत्र हे चालत नाही. असे 2 नैवेद्य ठेवायचे, व्यवस्थित पूजा करून घ्यायची, पाटाभोवती रांगोळी काढायची. अशी साधी सोपी पूजा करूनही तुम्ही पांडुरंगांचा आशीर्वाद मिळवू शकता. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा झाली, गणपती बाप्पांची पूजा झाली की ह्या सगळ्या पूजेनंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आरती ही अवश्य करायचीच आहे. इतर दिवशी आपण फक्त पूजा करतो, वाचन करतो, पाठ करतो, या सगळ्या गोष्टी झाल्या की झालं, पण तसं अजिबात करायचं नाही आहे. तर या दिवशी आपल्याला पांडुरंगाची आरती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची आरती, विठ्ठलाची आरती म्हणायची आणि त्याच्यानंतर जो काही नैवेद्य आहे तर तो नैवेद्य दाखवायचा, मनोभावे नमस्कार करायचा. तुमची जी काही इच्छा आहे तर ती पांडुरंगाला सांगायची. आषाढी एकादशीचा उपवास केल्यानं पूर्ण 21 एकादशी केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं. त्यामुळे ही एकादशीचा उपवास अवश्य करा. ज्यांना शक्य नाही आहे तर त्यांनी घरच्या घरी अशी साध्या पद्धतीनं पांडुरंगाची पूजा केली तरीही चालू शकतं. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रममाण होऊ शकता. आता पांडुरंगांच्या पूजेमध्ये शेवटच्या भागामध्ये आपण चाललो आहे. धूप, दीप, नैवेद्य, अगरबत्ती लावून घेतली, त्याने पांडुरंगाला ओवाळलं, नैवेद्य अर्पण केला. तुम्हाला जे उपलब्ध आहेत तर तो नैवेद्य तुम्ही कोणताही ठेवू शकता. गोडाचा शिरासुद्धा तुम्ही बनवू शकता. तुम्हाला जे शक्य असेल ते गोडसुद्धा देवाच्या नैवेद्यासाठी घेऊ शकता. पाण्याचं मंडल करून घ्यायचं आणि पंचामृताचा नैवेद्यसुद्धा इथे दाखवायचा आहे. 5 फळांचा पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. गुळाचा कोणताही पदार्थ. फक्त उपवास केल्यानंच विष्णूंचा किंवा भगवान विष्णूंचा, विठ्ठलाचा आशीर्वाद मिळतो असंही नाही आहे. तुमची तब्येत ठीक नसेल तर उपवास नाही केला तरी चालेल. फक्त मनोभावे पूजा करा, आरती करा, नैवेद्य दाखवा आणि पांडुरंगांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या.
कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप ही नक्की द्या. धन्यवाद.